शाळकरी विद्यार्थ्यांचे, तरुणांचे आत्महत्यांचं प्रमाण जे वाढत आहे आणि ही परिस्थिती जी उद्भवलेली आहे, त्या परिस्थितीचे बळी म्हणजे आजची तरुण पिढी आणि लहान मुलं. त्यांची स्वतःची काहीही चूक नसताना ते त्यांच्या आई-वडिलांचे, आजी-आजोबांचे आणि संपूर्ण कुटुंबातील पिढ्यानपिढ्या चालत आलेले मानसिक आघात, ज्याला आपण इंटर जनरेशनल ट्रॉमा म्हणतो, आणि भावनिक जखमा नकळत वाहून नेत आहेत. या दुष्ट चक्राला आणि मानसिक गुलामगिरीच्या साखळ्या तोडणं हे भारतासारख्या विशाल देशासाठी अत्यंत मोठं आणि आव्हानात्मक कार्य आहे. तरीही आशा संपलेली नाही. समाजात काही प्रकाशाचे दीपस्तंभ आहेत, जे मानसिक आरोग्य, समुपदेशन, ध्यान, सर्वांगीण जीवनमूल्याच्या माध्यमातून परिवर्तन घडवण्याचं काम करत आहेत. तीच खरी आशा आहे. सर्वांगीण आरोग्य, मानसिक शांतता, आनंद आणि अर्थपूर्ण जीवनासाठी. कारण जीवन हे फक्त जगण्यासाठी नाही, तर ते आनंदानं, शांततेनं आणि समाधानानं जगण्यासाठी आहे. डॉक्टर सुभाषचंद्र पाटील, आयुर्वेदिक डॉक्टर, समुपदेशक, इझी माइंड थेरपी काउन्सिलिंग सेंटर, कल्याण पश्चिम. थँक्यू.